हाय! तर खूप दिवसांपासून व्लॉग्स रोज करूया असं डोक्यात होतं, पण मी आळस करत होते. म्हटलं आज चालू करूया. तर आजच्या दिवसाची सुरुवात केली मी ग्रीन ज्यूसपासून. हा मी रोज बनवते बरं का. ह्याच्यात कोथिंबीर, आलं, आवळा असं बरंच काही असतं आणि हा मी डब्यात नेते. मग थोडा वेळ मी जरा खिडकीबाहेर बघितलं. सध्या पाऊस थांबला आहे टचवूड आणि छान थंडी पडली आहे त्यामुळे मज्जा येते आणि आळसही तितकाच येतो. झोपून राहावंसं वाटतं. पण आज जरा आळस झटकून थोडा वेळ वर्कआउट केलं. जरा बरेच दिवसांनी करत होते त्यामुळे थोडंच केलं. मग छान रेडी झाले. बेसिक रेडी इथे होते, बाकीची ऑफिसमध्ये जाऊन होते. कंटाळा आलेला खरं तर, कारण थोडीशी कणकण पण वाटत होती. पण म्हटलं जाऊया. आईने छान डबा पण पॅक करून ठेवलेला आणि मी लॅपटॉपही घरी आणला नव्हता त्यामुळे वर्क फ्रॉम होमही करू शकत नव्हते. आणि आज अवधूत आणि रुचा येणार होते त्यामुळे माझी मज्जा होती. अवधूत आणि रुचा माझे कलिग्स आहेत. दाखवेनच मी नंतर. लिफ्टमध्ये चढत होते तेवढ्यात मला हे समोर काहीतरी दिसलं. एनिवे नुसता लाईट होता पण तरी मी घाबरले. काही नाही, खाली गेले आणि टेन्शन एकच असतं, आमच्या इथून लगेच काही रिक्षा मिळत नाही. त्यामुळे कधीकधी बाजूच्या रस्त्याच्या इथे जावं लागतं किंवा बराच वेळ थांबावं लागतं. पण आज लकी डे म्हणावं लागेल. समोरच रिक्षा मिळाली. मी रिक्षाने जाते बसस्टॉपवर आणि बसस्टॉपला 2 ऑप्शन्स असतात, शेअर रिक्षा किंवा बस. बघूया काय मिळतं. आणि हा एक सिग्नल हा नेहमी लागतो आणि उगाचच मीटर वाढत असतो. पण एनिवे इथे खूप मोठं क्रॉसिंग आहे त्यामुळे ते सगळं काही करायचं नसतं. आणि आज खरंच लकी डे होता. शेअर रिक्षा माझ्याचसाठी थांबलेली. 2 पॅसेंजर्स ऑलरेडी होते आणि मग मला पण म्हणजे मी पण बसले. आणि अजून एक चौथं पण कोणतरी होतं. ती व्यक्ती लगेचच उतरणार होती त्यामुळे ती पुढे बसलेली. आणि मी जरा सॉक्स आणि सँडल्स घालून फिरत होते, पण सध्या खूप थंडी आहे त्यामुळे गरज आहे. आणि त्या काकांनी मला जिथे सोडलं तिथून मी चालत चालत ऑफिसला गेले. आणि इथे छान मला वासुदेव सकाळी सकाळी गात होता त्यामुळे मला मज्जा आली. आणि मी असे चालत चालत गेले आणि स्वतःची सावली बघत बघत गेले. आणि रस्त्यात मला अजून एक वेगळीच गोष्ट दिसली. हे काळं कबूतर. मी पहिल्यांदाच आयुष्यात काळं कबूतर बघितलं आहे. कधीच बघितलं नव्हतं. तसं मला कबूतर हा पक्षी अजिबात आवडत नाही. बट वेल, ते काळं होतं म्हणून जरा वेगळंच वाटलं. फायनली ऑफिसच्या कॅम्पसला पोहोचले आणि ही अशी पर्वतीसारखी मोठी काय म्हणतात, आय मीन ह्या पायऱ्या चढाव्या लागतात आणि दमाला होतं. काही नाही, मग लिफ्टनी वर आले. हे असं आहे आमचं कॉरिडॉर. इथे अनेक ऑफिसेस आहेत अर्थात. रोज ह्या वॉचमन काकांना गुड मॉर्निंग म्हणते, मग आमच्या इकडच्या वॉचमन काकांना गुड मॉर्निंग म्हणते आणि आत येते. काही नाही, लॅपटॉप चालू केला. फारसं काम नव्हतं त्यामुळे मोबाईल घेऊन थोडा वेळ बसले. रुचा आणि अवधूतही आले नव्हते त्यामुळे त्यांचीही वाट बघत होते, बाकीच्यांचीही वाट बघत होते. आणि आज होती एक मीटिंग. ती मीटिंग 1.5 तासाची होती. ही सगळ्यांसाठी असते म्हणून जरा एनर्जी ड्रिंक घेऊन आलेले. आणि हा लेट आलेला अवधूत. मीटिंग चालू झाल्यानंतर हा आला आणि 12 वाजलेले तोंडावर. आणि हा आमचा पोस्ट लंच सीन. हे समीर आहेत आणि ह्यांनी मी दिलेली गार पाण्याची बॉटल रिजेक्ट केलेली असं म्हणून की मला सर्दी आहे. आणि मग आज ऑफिसमध्ये कुल्फी आणलेली होती सगळ्यांसाठीच. ती त्यांनी खाल्ली. म्हणे गार पाणी नाही चालत, कुल्फी चालते. लॉल, रोजचंच आहे. आणि हा जॅमत. आमची मस्ती एकसारखीच चालू असते बरं का. आणि ही रुचा, हिला आधी कळलं नाही आणि ही अनपेड ॲक्टर आहे बरं का, पण छान ॲक्टिंग करणं. एनिवे मग आम्ही दोघी खाली वॉकला आलो. हे रिच्युअल असल्यासारखंच आहे. जेवल्यानंतर मी खाली वॉकला येते, इधर रुचाबरोबर नाहीतर समीर, यतीश, प्रबोध सरांबरोबर. मग काही नाही, हा माणूस दुसऱ्यांना गोड देऊन स्वतः न गोड खाता राहतो. रुचा आणि मी बसलो. मी काढा घेतला आणि रुचाने काहीच घेतलं नव्हतं. इथे खुशबू होती. मग आम्ही खाली गेलो. रुचाने चहा घेतला आणि आम्ही थोडंसं स्नॅकिंग पण केलं. संध्याकाळी खूप लेट होणार होता मला जायला घरी. मग माझ्या इथे मी हे शेंगदाणे आणून ठेवलेले, ते जाऊन मी परत समीरला दिले, कारण ते समोर असतील की एकसारखं हे खावेसे वाटतात. त्यामुळे त्यांना देऊन आले. त्यांना म्हटलं ठेवा इथेच.
असं आमचं स्नॅक्स इथून तिथे एकसारखं चालू असतं. संध्याकाळी ट्रेनिंग होतं ते झालं. मग मी ह्या दोघांबरोबर गप्पा मारत बसलेले. फार वेळ नाही, पण येस गप्पा झाल्या, मग निघाले. रिक्षा मिळाली आणि थोडंफार ट्रॅफिक होतंच. कंटाळा आलेला आणि जरा कणकण जास्तच वाटत होती. त्यामुळे कधी एकदा घरी पोहोचते आहे आणि झोपते आहे असं झालेलं. पण एनिवे छान गाणी ऐकत ऐकत जात होते, त्यामुळे मजा आली. आणि हे एक आकाश पाळणा आहे हा, तो दिसतो कधी कधी असतो तिथे मेळा तेव्हा. काही नाही, पोहोचले. मग फक्त होप करत होते की घरी जाऊन मस्त लोळता येईल, कारण खरंच कणकण वाटत होती. आणि काही नाही, दिवसभराचं काय काय आठवत होते. बसून जरा वेळ मोबाईलवर टाईमपास केला, कोणाकोणाच्या स्टोरीज बघितल्या, काय काय इंस्टाग्रामवर बघितलं. दिवसभर फार वापरला नव्हता फोनच, त्यामुळे होतं काय काय बघण्यासारखं. ओ सॉरी, आय थिंक हा माझा रिक्षामधला व्हिडिओ आहे जो पुढे आला आहे जरा. एनिवे या सो मी घरी आले आणि मग आईबाबांसाठी धिरडी बनवली. मी ॲक्च्युली धिरडं आणि डोसा एक्सपर्ट आहे. धिरडं होत होतं तेवढ्यात मला हा क्यूट छोटूसा भुबू दिसला आणि हा नेहमीच इथे असतो आणि तो खूप गोंडस आहे आणि तो कधी कधी आपल्याकडे बघून छान त्याची टेल पण वॅग करतो, पण एनिवे आज बघत नव्हता. आणि माझी धिरडी छान नेहमींसारखी पातळ का नाही होतं असं मी आईला विचारलं, तर आई म्हणाली हे सकाळचं अप्प्याचं पीठ आहे ज्याची मी धिरडी करायला तुला सांगितलं. त्यामुळे आय गेव अप. जशी जमली तशी धिरडी घातली आणि आईने ती खाल्ली. मग काही नाही, खूप दमलेले त्यामुळे त्रिभुवन कीर्ती घेतली आणि झोपून गेले.